अमरावती शहराला वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी लेहेगाव मोर्शी सिंबोरा मार्गावर पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। मात्र या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या मुळ्या उघड्या पडल्याचा आरोप नागरिकांनी केला। काही झाडांना नुकसान झाल्यानं पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। अमरावती शहराला वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी लेहगाव मोर्शी सिंबोरा धरण मार्गावर पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। इंद्रजीत इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कामादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या झाडांच्या मुळ्या पोकलँड मशीनच्या सहाय्यानं उघड्या पडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। अमरावती पाडळणा राज्य महामार्गाचे सिमेंट कंत्राटीचे काम काही वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले होते। त्यावेळी रस्त्याच्या दोनही बाजूंना सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून कडुनिंबासह विविध वृक्षांची लागवड करण्यात आली होती। गेल्या काही वर्षात ही झाडं चांगलीच वाढल्यानं या मार्गाला हिरवाईचं रूप प्राप्त झालं होतं। मात्र सध्या पाईपलाईनसाठी करण्यात येत असलेल्या खोदकामामुळे अनेक झाडांच्या मुळ्या उघड्या पडल्या आहेत। त्यामुळे या झाडांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालाय। काही ठिकाणी झाडांना नुकसान पोहोचल्यानंतर खोदलेला भाग पुन्हा मातीनं बुजवला जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला। शासनाकडून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना दुसरीकडे विकास कामांच्या नावाखाली वृक्षांचे नुकसान होत असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। या मार्गावरील हिरवाई नष्ट झाल्यास भविष्यात रस्ता भकास दिसण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तसंच उन्हाळ्यात प्रवाशांना मिळणारा झाडांचा आसरा देखील कमी होण्याची शक्यता आहे। पाईपलाईनचे काम करताना संबंधित विभागाची आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का, तसंच झाडांचं नुकसान करण्यास परवानगी होती का याची चौकशी करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे।